पुढची बातमी पाहूयात। भाजपचे आमदार संदीप जोशी यांच्या नावाने एक फसवणूक करण्यात आलेली आहे। नोकरीचा आमिष दाखवत 4.5 लाखांचा गंडा काढण्यात आला। आमदार संदीप जोशी यांची ओळख असल्याचं सांगत नोकरीचा आमिष दाखवून गंडा घालण्यात आलेला आहे। संदीप जोशी यांनी स्वतः फसवणूक करणाऱ्या अभय घोडवैद्य विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे। निलेश खोडकर यांची फसवणूक झालेली होती। त्यांनी आमदार संदीप जोशी यांच्या समोर आपबीती सुद्धा सांगितलेली होती। त्यानंतर लगेचच संदीप जोशींनी पोलिसात तक्रार दाखल केली आहे। दरम्यान या संदर्भामध्ये अधिक माहिती देण्यासाठी आमचे प्रतिनिधी तेजस मोहातुरे आपल्या सध्या सोबत आहेत। तेजस, नेमका हा सगळा प्रकार काय होता आणि सध्या आता पोलीस कशा पद्धतीने तपास करतायत? नक्कीच सिद्धेश, आपण जर बघितलं असेल तर निलेश खोडकर यांनी जे आहेत काही लोकांची फसवणूक केल्याचे समोर आलेलं आहे। जेव्हा ही आपबीती यांची जी फसवणूक आहे ते संदीप जोशी यांच्या समोर जेव्हा सांगितलं त्यावेळेस संपूर्ण प्रकरणात संदीप जोशी यांनी स्वतः अभय घोडवैद्य विरोधात जे पोलिसात तक्रार दिली आहे। एकंदरीत बघितलं असेल तर नोकरी लावून देतो अशा प्रकारचं आमिष दाखवलं आणि त्यानिमित्ताने निलेश खोडकर यांनी संपूर्ण जे पैसे आहेत ते अभय घोडवैद्य याच्याकडे दिले होते। त्यावेळेस निलेश खोडकर हा नेहमी संदीप जोशी यांची या संदर्भात त्यांनी संपूर्ण माहिती सांगितली। या संदर्भात तो वारंवार त्यांना सांगत होता की मला नोकरी लावून देत नाही। यावेळेस हे संपूर्ण संदीप जोशीला हा प्रकरण समोर आलं। त्यानंतर संदीप जोशी स्वतः फसवणूक करणारे जे अभय घोडवैद्य विरोधात पोलिसात तक्रार दिली आहे ना, संपूर्ण प्रकरणात जे आहे ते पोलीस आता तपास करीत आहेत। नक्कीच, धन्यवाद तेजस तू दिलेल्या अधिक माहितीबद्दल।